मी अंजली तुमचं खूप खूप स्वागत करते लॉंग व्हिडिओमध्ये। तर 2:30 वाजलेले आहेत, तुम्ही बाहेर पाहू शकता खूप अंधार आहे, सगळी शांतता आहे। तर आम्ही उठले होते इतक्या लवकर, तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगापैकी आम्ही चाललो होतो भीमाशंकरला। तर पटकन देवपूजा केली, गरम गरम चहा घेतला आणि माझं आवरून घेतल्यानंतर माऊ देखील उठली होती। आज ती लवकर उठलेली पण रडली नाही, मस्त फ्रेश होती। त्यानंतर मी आवरून आम्ही सगळे निघालो आणि गाडी बसल्यावर मस्त असं जाताना चंद्राचं देखील दर्शन झालं होतं, कारण की पहाटे देखील चंद्र दिसत होता। त्यानंतर रोडवर जाताना देखील एखादीच गाडी दिसत होती, पूर्ण शांतता होता, रोड पूर्ण मोकळा होता। नंतर एका ठिकाणी थांबून माऊला स्वेटर घालून घेतलं, कारण की खूपच थंडी होती। त्यानंतर निघालो आणि थेट पोचलो भीमाशंकरमध्ये। तिथे गेल्यानंतर माऊला टोपी देखील घालून घेतलेली आणि मी माझं जर्किन विसरून आले। खूप थंडी आणि इतका वारा होता का काय विचारायलाच नको। आणि बाहेरून आलेले भक्त देखील इतके पॅक होऊन आलेले का स्वेटर कानाला वगैरे बांधून, खूप थंडी होती। इथे आहे भीमाशंकरचं एसटी स्टँड आणि काहीच दुकानं चालू होती, पूर्ण बंद होतं तिथे देखील पहाटे। त्यानंतर थोडे थोडे भक्त असे जाताना दिसत होते आणि मग नंतर आम्ही पोचलो तिथे आतमध्ये। तिथे आम्ही घेतले पूजेचे साहित्य, तिथे पूजेचे साहित्य घेतलेले कारण की आम्हाला करायचा होता अभिषेक। त्यानंतर माऊ आणि मी मस्त अभिषेक करायला आतमध्ये गेलो। माऊ देखील छान बसली होती अभिषेक करताना। नंतर बाहेर आल्यानंतर छान असे फोटो काढत होतो माऊ मी। मस्त दर्शन घेतल्यानंतर पुन्हा एकदा कळसाचं दर्शन घेतलं आणि घरी जायला निघालो। आणि जेवढी जाताना दुकानं बंद होती येताना, तेवढीच जाताना ती सगळी चालू झाली होती। नंतर माऊला छान असं महाकालचं छान शर्ट घेतलं। तर हे घेताना मी चॉईस करत होतो कोणतं घेऊ, तर मस्त असं ऑरेंज कलरचं शर्ट घेतलं, पण माऊचं वेगळंच चाललं होतं इथे काहीतरी। ते घेतल्यानंतर आम्ही कळमजाई मंदिराच्या इथे गेलो। तिथं मस्त पाया पडलो आणि बाहेर येताना इतका वारा होता का माऊची केस उडत होते आणि तिला अशी भीती वाटलेली। नंतर तिने हळूहळू पायऱ्या उतरली आणि मग आली। मग तिला पुन्हा टोपी वगैरे घातली आणि मग निघालो घराकडे। मस्त असं छान दर्शन झाले, मन खूप प्रसन्न होतं। गाडीत जाताना माऊ अशी बाहेर मंकी बघत होती, पण माऊला काही एक मंकी दिसेना। मग एका ठिकाणी थांबून पाहत होतो का मंकी कुठे आहे का, पण शेवटी माऊला मंकीसारखं तोंड करायला लागलं। मग कुठे जाऊन माऊला छान असा मंकी दिसला। ते देखील खाली येत नव्हते, सगळे झाडावर बसलेले। पण मग नंतर त्यांना आहे ना माऊचा खाऊ तिथं दिला। मग एक मंकी आला तर माऊ इतकी खुश झाली होती का काही विचारायलाच नको। आणि त्याहून खुश त्या मंकीनी माऊनी ठेवलेला खाऊ खाल्ला, ते पाहून माऊ अजूनच खुश झाली होती। त्यानंतर आम्ही पोचलो तळेघरमध्ये। हे मृणाल शॉपी दिसते तुम्हाला, केक शॉपी, ते आपल्या कस्टमरचं आहे। तर ते जरासं शूट करून घेतलं। त्यानंतर घरी जाताना शाळेतली मुलं शाळेत चालली होती गावाकडे, आजूबाजूनी हिरवीगार झाडं होती, मस्त एन्जॉय करत चाललेलो। माऊला भूक लागलेली तर माऊने इथं छान असं खाऊन घेतलं, शांत बसलेली, अजिबात त्रास दिलेला आहे। आणि नंतर वाडामार्गे गेलेलो, तेव्हाच वाडामार्गे आम्ही पुन्हा घरी येत होतो, तर तिथं मस्त अशी मिसळ खाल्ली, वाड्यामध्ये प्रसिद्ध असणारी धर्मराज हॉटेलमधली। नंतर चहा पिलो आणि संध्याकाळच्या वेळेस आम्ही पुन्हा गावामध्ये गेलो संक्रांतीचं सामान आणायला। तर आम्हाला रस्त्यात आई आणि स्वरा भेटलेली, तर तिथे संक्रांतीचं साहित्य घेतलं पूजेचं। नंतर स्वराला चप्पल घ्यायची होती, तिने ती चप्पल घेतली। तर हा होता दिवसभराचा व्हिडिओ, कसा वाटला नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये।